नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते। महत्त्वाची बातमी अमरावतीमधून पाहूया। अमरावतीत स्थित जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकच्या मुख्यालयात झालेल्या माँसाहेब जिजाऊ यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून संजिता महापात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांनी माँ जिजाऊंच्या स्त्री शक्तीच्या प्रेरणेमधून सशक्त महिला विकसित भारत निर्माण करतील असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व दीप प्रज्वलन अतिथींच्या शुभ हस्ते करण्यात आली। महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। मुख्य अतिथी संजिता महापात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जिल्हा परिषद आणि मुख्य अतिथी रवींद्र ठाकरे, माहिती आयुक्त प्रादेशिक विभाग यांचा या प्रसंगी बँकेतर्फे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊंचे पुस्तक भेट देऊन सत्कार व स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ बँकेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना जिजाऊ बँक ही विदर्भातील नामांकित नागरी बँक असून अमरावती शहरातील महाराष्ट्रामध्ये सन 2000 मध्ये रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेली शेवटची अर्बन बँक आहे असं सुद्धा सांगितलं। अमरावती जिल्ह्यात सुरू झालेल्या नागरी बँकेमध्ये 450 कोटी ठेवी, 315 कोटी कर्ज, बँकेची गुंतवणूक 197 कोटी असून आर्थिक वर्ष मार्च 2025 ला केवळ 1% अनुत्पादक कर्ज, 900 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेली प्रथम क्रमांकाची बँक असल्याचंही सांगितलं। बँकेच्या स्थापनेपासून सभासदांना किमान 10% ते महत्तम 15% लाभांश सातत्याने वाटप करणारी आर्थिकदृष्ट्या मागास विदर्भातील प्रथम बँक असल्याचं सुद्धा सांगितलं। बँकिंग क्षेत्रात सामान्य लोक, नोकरदार, शेतकरी, युवा वर्गाला रोजगाराभिमुख 1 लाख पासून 4 कोटी पर्यंत प्रति व्यक्ती कर्ज देणारी 5000 पेक्षा जास्त लोकांना बँकेने आर्थिक मदत केली आहे। 50,000 पेक्षा जास्त सामान्य ठेवीदार बँकेशी जुळले आहेत व ही एक सशक्त बँक सर्व जाती व धर्माला आपली वाटणारी बँक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। बँकेचा कार्यभार अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील 11 शाखांमधून चालतो व बँकेचा बिझनेस 900 कोटी आहे आणि बहुजनांसाठी प्रेरणादायी बाब आहे। युवा व महिलांच्या तसेच समाजातील सर्व घटकांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी बँकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून पोहोचण्यासाठी बँक सतत कार्यशील असते आणि प्रत्येक घटकाचे मानसिक आर्थिक उत्पन्न प्रगती वाढवण्यास बँक प्रयत्नशील असते असं प्रतिपादनही बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी यावेळी केले।